कृष्ण हरे हरी हरी जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरी जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरी हरी जय जय राम कृष्ण राम जय जय राम हरी हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरी हरी जय जय राम कृष्ण जय जय राम हरी जय जय राम पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप लोचनी रूप लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुत सुकृताचे जोडी बहुत सुकृताचे जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणा विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी बर बाप रखुमा देवी बर विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम जय जय राम एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तुला तू एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे तेने विना जीवा सुख नोहे तेने विना जीवा सुख नोहे हे रत्नी माई के दुःखाचे जनिते रते माई के दुखाचे जनते रते माई के दुःखाचे जनिते रते माई के दुखाचे जनते नाही आदे अंते अवसानी
अवसानी नाही आदि अंती अवसानी अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करे आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करे आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे लावी मना पिसे गोविंदाचे लावी मना पिसे गोविंदाचे तुका म्हणे एका मरणीची सरे कामने कामरणेची सरे तुका म्हणे एका मरणीची सरे कामरणेची सरे उत्तमची उरी कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे हे रती माई के दुखाची जणते हे माई के दुःखाची जनते हे रती माई के दुखाची जणते हे माई के दुःखाची जनते नाही आदी अंती अवसानी अंती अवसाने नाही आदि अंती अवसाने विठोबर कुमाई विठोबार 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 कुमाई तो एक देव करुणी आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तो एक देव आपुला तो एक देव तेने बिना जीवा सुख नोय तेने बिना जीवा सुख नोय रती माई के दुखाची जळते ये रती माई के दुखाची जळते तेने बिना जीवा सुख नोय तेने विना जीवा सुख नोहे ये रती माई के दुःखाची ये रती माई के दुःखाची आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव आपुला तो एक तेने बिना जीवा सुख नोये तेने बिना जीवा सुख नोये रती माई के दुखाची जळते ये रती माई के दुखाची जळते बिना जीवा सुख नोहे तिने बिना जीवा सुख नोहे ये रती माई के दुःखाची ये रती माई के दुःखाची नाही आधी अंती अवसानी नाही आधी अंती अवसानी नाही आधी नाही
अवसानी नाही आदि अंती अवसानी रती माई के दुखाची घरती रती माई के दुखाची आपुला तो एक देव करुणी घ्यावा,
आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे एरती मायके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाची एरती मायके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान तुका म्हणे एका मरणेची सरे तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे एरती मायके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान नमो ज्ञानेश्वरा 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 हे निवृत्ती उदारा सोपन देवा निवृत्ती उदारा सोपन देवा निवृत्ती उदारा सोपन देवा मुक्ताबाई नमो मुक्ताबाई बाबा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नमो त्रिभुवन निवृत्ती उदार सोपान देवा निवृत्ती उदार सोपान देवा निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवाचे वक्रतुंड महाकाय सूर्यपुटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रारुदा या विना वरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती दैवे सदा वंदिता सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्यात्मरूपा देवा तुझे गणेशू सकलार्थमते प्रकाशू म्हणे निवृत्तीदासु अवधारे जुजे जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मिचे असे श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरन हो रघुबर बिमल जसो जोदायु कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोही हरो कलेश विकार हे दुख भांजन मारुति नंदन हे दुख भांजन मारुति नंदन सुन लो पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार शरण शरण श्री हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या बाटा मज धावव्या सुबटा शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिव नाम तयान बाधी क्रोध काम प्रस्तुत संकीर्तनासाठी निवडेल अभंग देव मान्य संत संत मान्य संत जग मान्य संत वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकोबर आहे कोण तुकोबर आहे
जगाच्या कल्याणासाठी जगाच्या उद्धारासाठी ज्यांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली, ज्यांचं नाव घेतल्यानंतर यम थरथर कापतो, ज्यांनी काळाच्या डोक्यावर पाय दिला, अशी असणारे जगद्गुरु तुकोबाराय. त्या तुकोबारायांचा अभंग या सेवेसाठी निवडलाय. आणि अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात, ह्या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर आपल्या पदरामध्ये सुख पडावं जर असं जर वाटत असेल तर जीवन जगत असताना काय साधन वापरलं पाहिजे हा दाखला तुकोबार या अभंगात देतात. विठ्ठल विठ्ठल अल्पासा परिहार द्यायचा तो असा. अखिल कोड ब्रह्मांड नायक विश्वाचा चालक मालक भगवान परमात्मा. भयात असते अग्नी तपती, भयात तपती सूर्य. हा ज्याच्या भीतीने अग्नी तपला जातो, ज्याच्या भीतीने सूर्य प्रकाश जातो, इंद्र वायू मृत्यू हे त्याच्या भीतीने धावतात. किती अबधी सत्ता असावी त्याने गीतेमध्ये स्वतः सांगावं. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले तो या जगात चाळीत. हा आमच्या साधू संतांनी सोप्या भाषेमध्ये वर्णन केलंय. तुझ्या सत्तेने वेद बोलतो आणि तुझ्या सत्तेने सूर्य प्रकाशला जातो. सर्वांच्या बुद्धीला प्रकाश देणारा तो भगवान परमात्मा. आज या ठिकाणी बाळासाहेब दादांचं वर्ष श्राद्ध आहे गड्या. या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यासाठी पुरुष मंडळ महिला मंडळ सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालो. या धर्ममंडपामध्ये आणणारा सुद्धा तो भगवान परमात्मा. त्या भगवान परमात्माच्या कृपा आशीर्वादाने पावन झालेली भूमी आपल्या गावातील या परिसरातील सर्वांच्या हृदयामध्ये घर करणार, सर्वांच्या अंतःकरणामध्ये घर करणार एक गोड व्यक्तिमत्व, वैकुंठवासी, कैलासवासी, स्वर्गवासी बाळासाहेब दादा ह्या मृत्यू लोकातून निघून गेलेकडे. ऐका ना, निसर्गाचा नियम असतो, सृष्टीचा नियम असतो, जगाचा नियम असतो. ज्याची उत्पत्ती झाली त्याचा नाश निश्चित आहे आणि ज्याचा नाश झाला त्याची उत्पत्ती निश्चित आहे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. माऊली ज्ञानोबारांनी घड्याळाचं उदाहरण दिलं. घड्याळाला काटे 3 असतात, सेकंद काटा, मिनिट काटा आणि तास काटा. हे काटे सारखे फिरत राहतात ना, तसं मनुष्य जीवनाचं जीवनचक्र हे कायमस्वरूपी फिरत राहतं. म्हणून सृष्टीचा नियम आहे, जगाचा नियम आहे, निसर्गाचा नियम आहे. ज्याची उत्पत्ती झाली त्याचा नाश निश्चित आहे आणि ज्याचा नाश झाला त्याची उत्पत्ती निश्चित आहे. म्हणून आज या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण आहे गड्या, वर्ष श्राद्ध आहे. या परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद आहे. का आज या ठिकाणी बाळासाहेब दादांचा वर्ष श्राद्ध या ठिकाणी उत्सव साजरा केला, वर्ष श्राद्ध या ठिकाणी विधी संपन्न केला. विधी का करावा लागतो, का दशक्रिया विधी करावा लागतो, का पुण्यस्मरण करावं लागतं? कारण माणूस गेल्यानंतर, ऐका, माणूस गेल्यानंतर त्या माणसाचा आत्मा 3 दिवस पंचकृषी भ्रमण करत असतो आणि एकदा दशक्रिया विधी झाला का त्या माणसाचा आत्मा प्रवास करू लागतो. 365 दिवस त्याचा प्रवास चालू असतो, वर्षभर त्याचा प्रवास चालू असतो. म्हणून आपण वर्ष श्राद्ध करतो. आणि आज या तिथीला, ऐका ना, याच या तिथीला बाळासाहेब दादा या परिवाराला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. का भगवान परमात्मा आपल्या बाळासाहेब दादांना जवळ घेणार, विचारणार, बोला बाळासाहेब दादा काय पाहिजे तुम्हाला. त्यावेळी दादा सांगणार, या परिवारानं, आमच्या परिवारानं माझा विधी या ठिकाणी संपन्न केलाय. आमच्या परिवारामध्ये, आमच्या कुळामध्ये एक सदाचारी मुलगा जन्माला यावा, एक वारकरी मुलगा जन्माला यावा. हा आशीर्वाद आपले बाळासाहेब दादा या परिवाराला दिल्याशिवाय राहणार नाही. मी बोलत नाही, तुकोबारांचे शब्द आहेत. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कोळा, कल्याण इच्छिती तया कोळा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, कल्याण इच्छिती कोळा, दया कोळा, कल्याण इच्छिती दया कोळा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कोळा, कल्याण इच्छिती तया कोळा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, कल्याण इच्छिती दया कोळा, कल्याण इच्छिती दया तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती तया कुळा. तुमचं कल्याण होईल, तुमचा उद्धार होईल, हा आशीर्वाद आपले पितर देत असतात. म्हणून सर्व शास्त्राला धरून या ठिकाणी विधी संपन्न केलाय. माऊली ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी, तुकोबारांचा गाथा, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, सर्व शास्त्राला धरून या ठिकाणी विधी संपन्न केलाय.
निश्चित आपल्या दादांना मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मी भगवंताला एक प्रार्थना करतो, आमच्या दादांच्या कर्मानुसार त्यांच्या कामानुसार त्यांना योग्य ती जागा मिळो ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. खरं सांगू का महिला मंडळ, जावं तर प्रत्येकाला लागतं. मी जाऊ नये, मी सत्तावान असावं, मी जिवंत असावं, मी अमर असावं असं प्रत्येकाला वाटतं. पण एकदा विधात्याने आपल्या कपाळावर काढलीला त्याच्यामध्ये कुणीही बदल करू शकत नाही. महिला मंडळ, मला तुम्ही सांगा, तुम्हाला वाटतं का मी जावं? जावं म्हणजे कीर्तन सुटलं तुमच्या घरी नाही, गोईंग टू यमपुरी वाटतं का? नाही ना महाराज. देवाने आपल्या घरी यावं असं कोणाकोणाला वाटतं? आजी काय नाव आहे तुमचं? गंगूबाई, सखूबाई, हा ध्रुपदा अक्का, काय नाव आहे तुमचं? हा ठकूबाई. देवाने आपल्या घरी यावं असं कोणाकोणाला वाटतं? प्रत्येकाला वाटतं. पण मी देवा घरी जावं असं कोणाला वाटतं? कोणालाच वाटत नाही. का? कारण मरण कोणालाच आवडत नाही महाराज. कारण एकदा विधात्याने काढलीला पण त्याच्यामध्ये कुणी बदल करू शकत नाही. महिला मंडळ, आपण पहिला जर विचार जर पहिला केला पहिल्या काळामध्ये स्त्रीला जर मुलगा जर झाला त्याच्या 5च्या दिवशी त्याच्याजवळ दिवा लावलेला असायचा. का? कारण सटवी यायची, त्याच्या कपाळाचं भविष्य लिहित होते. काय तो पुढे जाऊन काय होणार आहे? आमदार होणार आहे, खासदार होणार आहे, मंत्री होणार आहे, महाराज होणार आहे, वकील होणार आहे का भिकारी होणार आहे? जन्माची तारीख आणि मरणाची तारीख सुद्धा लिहिते आणि त्याच्यामध्ये कुणी बदल करू शकत नाही. काला लाटीचे लिहणे न मोडे गा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटून येणे. प्रत्येकाला जावं लागतं. मी जाऊ नये, मी सत्तावान असावं, मी जिवंत असावं, मी अमर असावं असं प्रत्येकाला वाटतं. पण एकदा विधात्याने काढलीला त्याच्यामध्ये कुणी बदल करू शकत नाही. मरण लांब राहू द्या महाराज. माणसाला आवाज कमी करा, म्हातारं झालेलं सुद्धा आवडत नाही. गणेश महाराज दाढीचा केस जर ढवळा झाला ना ढवळा तर मनुष्य कातर घेतो आणि हळूच तो केस कापतो महाराज, ढवळा केस कापतो. का? कारण म्हातारं होण्याची सुद्धा कोणाची इच्छा नाही. मरण लांब राहिलं. पण मरण असं आहे का, कोणाला चुकवता येत नाही. माणसाला मर शब्द सुद्धा आवडत नाही. आगा मर हा बोलन सहाती आणि मेलियावरी रडती. मरण लांब राहिलं, माणसाला मर शब्द सुद्धा आवडत नाही. पण मरण असं आहे गाड्या, एकदा विधात्याने आपल्या कपाळावर काढलेला त्याच्यामध्ये कुणीही बदल करू शकत नाही. पण याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगेल, संपूर्ण विश्वाला नेणारा काळ, संपूर्ण सृष्टीला नेणारा काळ, त्या काळाच्या डोक्यावर आमच्या साधू संतांनी पाय दिला. जगा काळ खाये, 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 जगा काळ खाये. आम्ही माता दिला, आम्ही माथा दिला आम्ही माता दिला, आम्ही माथा दिला जगा काळ खाये, 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 जगा काळ खाये. जगा काळ खाये, 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 जगा काळ खाय आणि आम्ही माता दिला पाय. संपूर्ण सृष्टीला नेणारा काळ, संपूर्ण जगाला नेणारा काळ, त्या काळाच्या डोक्यावर आम्ही पाय दिला. म्हणून जावं तर प्रत्येकाला लागणार आहे. पण जात असताना मनुष्याने काय केलं पाहिजे सांगू तुम्हाला. या मृत्यू लोकांमध्ये 3 सोहळे पडतात. एक जन्माचा सोहळा, 2 नंबर लग्नाचा सोहळा आणि 3 नंबर मृत्यूचा सोहळा. याच्यामध्ये फक्त एकच आपल्या हातामध्ये, त्याला काय म्हणतात? बोला बोला, काय म्हणतात? ती मुके आहे का? काय आजारी बिजारी का? मग बोलत चला ना. आपल्या हातामध्ये कुठला सोहळा आहे? लग्नाचा सोहळा. सावधान म्हटले आणि कोण पळून गेलं? रामदास स्वामी पळून गेले तर आजूपर्यंत आले नाही गाड्या. हा, पण याच्यामध्ये अडकलं कोण? तुम्ही आम्ही अडकलो. संसारही केला पाहिजे, प्रपंचही केला पाहिजे. पण दादांनो कसा केला पाहिजे सांगू तुम्हाला. चालत असताना 2 माणसं आपल्यासोबत चालले पाहिजे, बसत असताना 4 माणसं आपल्यासोबत बसले पाहिजे. आणि आपण हे मृत्यूलोक सोडून गेल्यानंतर आपल्यासाठी अख्खं गाव रडलं पाहिजे. या जीवन जगणं म्हणतात. म्हणून जीवन जगत असताना नाही आपल्याला एखादं चांगलं करता आलं तर करू नका, मात्र वाईट मात्र कोणाचं करू नका. एखादा मनुष्य रस्त्याने चाललाय
त्याच्या पायाखाली फुलं टाकता आले नाही तर टाकू नका, मात्र काटे मात्र टाकू नका. हा सिद्धांत आपण लक्षामध्ये ठेवला पाहिजे. म्हणून भगवंताने आपला सुंदर अनमोल किमतीचा नरदेह दिलाय. तो कशा करता दिला याची देव दिला देह भजना घुमटा, देव दिला देह भजना घुमटा, देव दिला देह भजना घुमटा, देव दिला देह भजना घुमटा. देव दिला देह भजन घुमटा, देव दिला देह भजन घुमटा, देव दिला देह भजन घुमटा, देव दिला देह भजन घुमटा. तोया झाला फाटा बाधिकेचा, 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 तोया झाला फाटा बाधिकेचा. तोया झाला फाटा बाधिकेचा, ए तोया झाला फाटा बाधिकेचा. देव दिला देह भजना घुमटा, देव दिला देह भजना घुमटा, देव दिला देह भजना घुमटा, देव दिला देह भजना घुमटा. देव दिला देह भजन घुमटा, देव दिला देह भजन घुमटा, देव दिला देह भजन घुमटा, देव दिला देह भजन घुमटा. देवे दिला देह भजना घुमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. भगवंताने आपल्याला फुकट नरदेह दिलाय महाराज. कसा दिलाय? फुकट दिलाय. एक चांदीचा आणि सोन्याचा दात जर बसवायचा जर झाला तर 10-10, 20-20 हजार रुपये लागतात. बरोबर आहे का नाही? महिला म्हणतो पाय दिले फुकट पण पायामध्ये घालायला तोरड्या विकत, हात दिले फुकट पण हातामध्ये घालायला बांगडी विकत, कान दिले फुकट पण कानामध्ये घालायला वस्तू विकत, नाक दिले फुकट पण नाकामध्ये घालायला मुरणी विकत, दात दिले फुकट पण दाताला लावायला मिसरी विकतच घ्यावी लागते महाराजा. सर्व वस्तू विकत घ्यावे लागतात. पण त्या भगवंताचे किती मोठे उपकार आहे. 1 रुपया सुद्धा घेतला नाही महाराज. काय 1 रुपया सुद्धा घेतला नाही. मग आपण काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? नरदेह दुर्लभ जाना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. दुर्लभ दाना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वर्षाची गणना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. ते दुःख यातना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना, वासुदेव 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 म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हे वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. अल्प आयुष्य 15 मिनिटं काढा, 10 मिनिटं काढा, 20 मिनिटं काढा आणि ते 10 मिनिटं, 15 मिनिटं, 5 मिनिटं त्या भगवंतासाठी द्या. का? या देहाची शाश्वती नाही. जेवण करायला बसलो, ताटामधला घास आपण हातामध्ये घेऊ याची सुद्धा शाश्वती नाही. हातामध्ये घेतलेला घास आपण तोंडामध्ये घालू याची सुद्धा शाश्वती नाही. तोंडामध्ये घातलेला घास आपण गिळू याची सुद्धा शाश्वती नाही. आणि याच्या पुढे जाऊन माऊली ज्ञानोबा सांगतात, माशी पाक पाकडे तव हे सरे, माशी नुसते पंख पाकडतो हे शरीर जाणार आहे. म्हणून या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. हा दे आपण सार्थकी लावला पाहिजे. आता मला काल परवाची गोष्ट महाराज, अकोल्याचा एक मनुष्य होता. संगमनेरमध्ये आला कुठे हॉस्पिटलपाशी, ऊन लागलं म्हणून बिसलरीची बॉटल घेतली आणि डोक्यावर ओतली आणि जागीच गेला महाराज. जागीच गेला. म्हणून या देहाची शाश्वतीने कधी निघून जाईल काही सांगता येत नाही. बाळासाहेब दादा आपल्यातून निघून गेले, वर्ष झालं. उद्या आपल्यालाही जायचंय, परवा प्रत्येकाला जायचंय. म्हणून या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. हा दे आपण सार्थकी लावला पाहिजे. म्हणून बापाने आपल्या मुलीची ते जात असताना रिकामी हाती जाऊ नये.
शिष्याने गुरुकडे जात असताना रिकामे हाती जाऊ नये आणि मनुष्याने भगवंताकडे जात असताना रिकामे हाती जाऊ नये. पुण्याची पावती फाडावी लागते. म्हणून पुण्याची पावती फाडण्यासाठी आपण त्या भगवंताचं आपण चिंतन केलं पाहिजे. म्हणून या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर त्या भगवंताचं आपण भजन केलं पाहिजे. आणि हा दृष्टिकोन जगद्गुरु तुकोबारायाने बघितला. प्रत्येक मनुष्य संसारामध्ये गुंतलाय, प्रत्येक मनुष्य प्रपंचामध्ये गुंतलाय, पण प्रपंचामध्ये संसारामध्ये सुखाची अपेक्षा करतोय. म्हणून तुकोबाराय म्हटले, अरे सुखाची अपेक्षा करताय, सुख प्राप्त करायचं असेल तर काय केलं पाहिजे ते मला अभंगाच्या प्रथम चरणामध्ये आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेरे बिना जीवा सुख नो है, तेरे बिना जीवा सुख नो है, तेरे बिना जीवा सुख तेरे बिना जीवा सुख तेरे बिना जीवा सुख नो है, तेरे बिना जीवा सुख नो है, तेरे बिना जीवा सुख तेरे बिना जीवा सुख आई के दुःखाची जननी, रती माई के दुःखाची जननी, रती माई के दुःखाची जननी, रती माई के दुःखाची जननी. रती माई के दुःखाची जननी, रती माई के दुःखाची जननी, रती माई के दुःखाची जननी. हे आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नो है, तेने विना जीवा सुख नो है. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने बिना जीवा सुख नोहे, तेने बिना जीवा सुख नोहे. सुख नो है. म्हणून सुखाची प्राप्ती करायची असेल तर देव आपलासा केला पाहिजे. काय एक देव आपलासा केला पाहिजे. पण आपलं कसं होतं महाराज, वार बदलला का आपला देव बदलत असतो. बरोबर आहे की नाही. सोमवार आला का लगेच महादेवाकडं, मंगळवार आला का लगेच देवीकडं, बुधवार आला का लगेच पांडुरंगाकडं, गुरुवार आला का लगेच दत्तात्रय महाराज, शुक्रवार आला का संतोषी माता, शनिवार आला का लगेच हनुमंतराय, आणि रविवार आला का कुठं जेजुरी खंडोबाराय. आशेने कशी सुखाची प्राप्ती होईल हो? नाही होऊ शकत. तुकोबाराय म्हणतात त्या पांडुरंगाला सोडून मी इतरांचं वर्णन सुद्धा करत नाही आणि इतरांची भक्ती सुद्धा करत नाही. म्हणून तुकोबारायांचा अनुभव, तुकोबाराय म्हणतात सुखाची प्राप्ती करायची असेल तर एक देव आपलासा केला पाहिजे. तुम्ही प्रत्येक जिल्ह्याचा विचार करा, प्रत्येक तालुक्याचा विचार करा आणि प्रत्येक गावाचा विचार करा. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये आणि प्रत्येक गावामध्ये देव वाटलेले आहेत. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये संत वाटलेले आहेत. आपण जर नगर जिल्ह्यामध्ये जर गेलो ना तर महाराज आत्मागिरी महाराजांची भक्ती करतात. कोणाची करतात? आत्मागिरी महाराजांची भक्ती करतात. बीड परभणी साईडला जर तुम्ही जर गेले तर भगवान बाबा आणि वामन भाऊची भक्ती करतात. आणि आमच्या इकडे जर गेले पुकरे, हवेली, करुले, मनुली, कनुलीला गेले तर महाराज सद्गुरू नारायणगिरी महाराजांची भक्ती करतात. आणि गुलेवाडीचा जर विचार जर केला गणेश महाराज, श्रीहरी महाराज नवनाथांची भक्ती करतात. कोणाची करतात? नवनाथांची भक्ती करतात. दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात, त्यांची भाषा हे लयच निराळी. बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. हे दादा गुरु मच्छिंद्रनाथ, दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात, गर्भगिरी पर्वतात, त्यांची भाषा
पाहिजे. जा मढीला तो देव दिसतो कसा आणि त्याची बैठक कशी बघा तुम्ही. अशी बैठक न्यारी बसलाय भारी लईत ताटात. अशी बैठक न्यारी बसलाय भारी लईत ताटात. देव हा मडीचा मडीत का निपुणात. देव हा मडीचा मडीत का निपुणात. मडीचा मडीत का निपुणात. देवा मडीचा मडीत का निपुणात. अशी बैठक न्यारी बसलाय भारी लईत ताटात. अशी बैठक न्यारी बसलाय भारी लईत ताटात. देव हा मडीचा मडीत का निपुणात. देव हा मडीचा मडीत का निपुणात. मडीचा मडीत का निपुणात. देवा मडीचा मडीत का निपुणात. नवनाथांची आपण भक्ती करतो पण अंतःकरण पूर्वक आपण भक्ती केली पाहिजे. त्यासाठी काय पाहिजे? अंतःकरणामध्ये भाव पाहिजे. भाव जर नसेल तर परमार्थ होऊ शकत नाही. भाव जर नसेल तर साधना सुद्धा होऊ शकत नाही. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव आशान पावायचा नाही र. देव आशान पावायचा नाही र. देव बाजारचा भाजीपाला नाही र. देव बाजारचा भाजीपाला नाही र. देव बाजारचा भाजीपाला नाही र. दगडाचं देव त्याला वडराचं भ्याव. मातीचं देव त्याला पाण्याचं भ्याव. सोन्या चांदीचं देव त्याला चोराचं भ्याव. देव आशान पावायचा नाही र. देव आशान पावायचा नाही र. देव बाजारचा भाजीपाला नाही र. देव बाजारचा भाजीपाला नाही र. देव बाजारचा भाजीपाला नाही र. म्हणून देवाची भक्ती करायची असेल परमार्थ करायचं असेल तर अंतःकरणामध्ये भाव लागतो. कारण या जगामध्ये फक्त 3च लोक आपले गड्या. 1 नंबर देव आपला, 2 नंबर जन्मदाती आई आपली आणि 3 नंबर जन्मदाता बाप आपला. हे 3 जण जर सोडले ह्या जगामध्ये कोणीच कोणचं नाही महाराज. म्हणून जीवन जगत असताना नाही तुम्हाला पंढरपूरला जाता आलं, नाही तुम्हाला आळंदीला जाता आलं, नाही तुम्हाला चारीधामला जाता आलं, नाही तुम्हाला मढीला जाता आलं, तर घरी बसून फक्त माईबापाची सेवा जर केली ना तर विश्वाचा मालक परमात्मा आपला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद आई वडिलांच्या सेवेमध्ये. त्या भक्त पुंडलिकांनी काय केलं? आई वडिलांची सेवा केली. कारण रामप्रभूला यावं लागलं रावणासाठी, कृष्णाला यावं लागलं कंसासाठी आणि महाराज देवाला यावं लागलं पुंडलिकासाठी. कारण पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली. एका मांडीवर आईचं डोकं होतं, एका मांडीवर बापाचं डोकं होतं आणि चालली होती सेवा. पण ही सेवा देवाला बघवली नाही. देव विश्वाचा मालक परमात्मा प्रसन्न झाला. पुढे नाही उभा राहिला, पाठीमागं उभा राहिला. भक्त पुंडलिका आवाज दिला, हे पुंडलिका तुझ्या भेटीसाठी आलोय, तू माझ्या दर्शनासाठी आहे. भक्त पुंडलिकानं सांगितलं, देवा माझ्या आई वडिलाची सेवा करतोय. विचार केला, मी जर पाठीमागं जर वळून जर बघितलं माझ्या शरीराची हालचाल होईल, माझ्या आईची झोप मोडेल, माझ्या बापाची झोप मोडेल. म्हणून विश्वाचा मालक दिसतो कसा हे पुंडलिकाने पाठीमागं वळून बघितलं नाही. शेजारी वीट पडलेली होती, ती वीट घेतली आणि पाठीमागं फेकली. सांगितलं, देवा मी माझ्या आई वडिलांची सेवा करतोय, या विटेवर उभा राहा. 28 युग झाले विश्वाचा मालक भगवान परमात्मा त्या विटेवर उभा, याला आई वडिलांची सेवा म्हणतात. म्हणून पुंडलिकासाठी आजो नितिष्ठत तुका म्हणे माता धन्य त्याची. म्हणून जन्मदाती आई आपली आणि जन्मदाता बाप आपला आणि 3 नंबर म्हणजे विश्वाचा मालक आपला. का? कारण तोच आपल्या जीवाचा आहे महाराज. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू. तमहंता होतीला भेटी, तमहंता होतीला भेटी,
भगवान परमात्मा आपला, ज्याला म्हणतात ती आई आपली, आणि 3 नंबर म्हणजे आपला बाप आपला. हे तिघ जण जर सोडले ह्या जगामध्ये कुणीच कोणचं नाही. जोपर्यंत आपल्या खिशामध्ये पैसा आहे, लोक भाऊ भाऊ म्हणतात, लोक दादा म्हणतात, लोक आपली वावा करतात. एकदा खिसा खाली झाला का लोक आपल्याला हिग लावून सुद्धा विचारत नाही. ही जगाची रीत आहे महाराज. काही लोक म्हणतात तो माझ्यावर प्रेम करतो, तुझ्यावर नाही प्रेम करत, तुझ्या जवळ असलेल्या पैशावर प्रेम करतो. सब पैसे के भाई वाह. भाई रे सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई. अपना साथी नहीं रे कोई दिल का साथी नहीं रे कोई सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई दिल का साथी नहीं रे कोई, दिल का साथी नहीं रे कोई. सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई. भाई सब पैसे के बाई. जोपर्यंत आपले का पैसा आहे, आपले का कला आहे, लोक आपलं कौतुक करतात, लोक आपली वावा करतात. आता ऋषिकेश महाराज या ठिकाणी वाजवतात, काही त्यांचे बोटं पळतात, लोक म्हणतात वा काय त्यांचे बोटं पळतात, लोक वावा करतात. या ठिकाणी श्रीहरी महाराज गणेश महाराज गायन करतात, वा काय महाराजांचा कंठ आहे, लोक वावा करतात. मी या ठिकाणी बोलतोय, माझं काय वक्तृत्व आहे, लोक माझी वावा करणार. एकदा आपली कला गेली का लोक आपल्याला वाळीत टाकल्याशिवाय राहणार नाही. ही जगाची रीत आहे महाराज. म्हणून जोपर्यंत आपल्या का कला आहे, पैसा आहे, लोक आपली वावा करतात, आपल्याला दादा म्हणतात. एकदा कला गेली, पैसा गेला का लोक आपल्याला वाळीत टाकल्याशिवाय राहणार नाही. ही जगाची रीत आहे. म्हणून शरण जायचं असेल तर विश्वाच्या मालकाला जा, शरण जायचं असेल तर आईला जा, शरण जायचं असेल तर जन्मदात्या बापाला जा. निश्चित आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. एक दिवस आपण याचना करा देवाला, संतांना याचना करा, मायबापाला याचना करा, देवा हे देवा मी तुला शरण येतोय, तुम्हाला तुझ्या खुशीमध्ये घे. आलो शरण तुला भगवंता, आलो शरण तुला भगवंता, घेई कुशीत तुझ्या भगवंता, घेई कुशीत तुझ्या भगवंता, आलो शरण तुला भगवंता. देवाला काय आवडतं? हीच गोष्ट आवडते देवाला. देवाला काय दुसरं काय आवडत नाही. महिला मंडळ तुम्हाला एक वाक्य सांगतो, तुमच्या गळ्यामध्ये सोने आणि माझ्या गळ्यामध्ये माळ आहे, पवित्र काय हो? बोला काय पवित्र? माळ पवित्र. मग कीर्तन झालं ना, सर्वांनी सोनं काढून इथं आणून ठेवा. काय म्हणतील काय चॅप्टर आमच्या सोनेवर टापलाय. मला एकच सांगायचंय, काय करता तुमचं तोळं तोळं सोन्याला, एका पृथ्वीचं मोल आहे आमच्या गळ्यातील तुळशीच्या माळ्याच्या मण्याला. घाला जीवनाचं कल्याण होईल, घाला जीवनाचा उद्धार होईल. म्हणून जीवन जगत असताना त्या भगवंताला आपण शरण गेलो पाहिजे. देवाला फक्त दोनच गोष्टी आवडतात, एक नंबर आपल्या गळ्यातील तुळशीची माळ आणि 2 नंबर म्हणजे आपल्या कपाळाचा गोपीचंद. तुळसी माळा गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळा गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळा गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. हे हृदयी गणवला वैष्णवांचा, हृदयी गणवला वैष्णवांचा, तुळसी माळा गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळा गळा गोपी चंदन टिळा. हृदय कळवळा वैष्णवाचा, हृदय कळवळा वैष्णवाचा, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. म्हणून जीवन जगत असताना महाराज देव आपला, 2 नंबर जन्मदाती आई आपली आणि 3 नंबर म्हणजे जन्मदाता बाप आपला. हे तिघं जणांचं सोडले ह्या जगामध्ये कुणीच कोणाचं नाही. म्हणून नाही देवाची सेवा करता आली तर प्रत्येकाच्या घरामध्ये 2 देव आहेत. 1 नंबर म्हणजे आई आणि 2 नंबर म्हणजे बाप. त्या आई वडिलाची सेवा करा, विश्वाचा मालक परमात्मा आपला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्या आई बापाने आपल्या मुलांना शिकवलं, लहानचं मोठं केलं, तर हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, ते मुलं बाहेरच्या देशामध्ये नोकरीला लागले. ऐका, बाहेरच्या देशामध्ये नोकरीला लागले, तिकडेच लग्न झालं, प्रपंच सुरू झाला. खेड्यामध्ये राहणारी आई मरण पावली, खेड्यामध्ये राहणारा बाप मरण पावला. पण महाराज मुलं महाराज दशकऱ्या विधीला जाऊ द्या, मौतीला सुद्धा आले नाहीत.
म्हणून या जगामध्ये सर्वात मोठा दागिना जर काही जर असेल तो संस्कार आहे. जेणेकरून आपल्या पोरांना धर्म जर कळाला, आई जर कळाली, बाप जर कळाला, तर आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. जर आपल्या पोरांना जर संस्कार जर दिले नाही तर अंतकाळी आणि मरत्या समय आपल्याला एकच म्हणावं लागेल, जन्म देऊनी आम्ही पोराला सुख दुःख कितीतरी सायलर सायलर सायलर. लगीन झाल्यावर माई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं. लगीन झाल्यावर माई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं. आमची लाडाची सुनबाई काय सांगू तिची नवलाई. नवऱ्याच्या कानी सांगे तुमचे माई बाप पाहिजे नाही. जिथे आपण हे मरण आमचे आम्ही डोळ्यानं पाहिलं र पाहिलं र पाहिलं र. लगीन झाल्यावर माई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं. असं जर वाटत जर नसेल तर आपल्या पोरांना काय दिले पाहिजे, संस्कार दिले पाहिजे. आपल्या भारत देशामध्ये गुरुकुल आहेत, आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराज संस्था आहेत, आश्रम आहेत. आणि आश्रममध्ये गुरुकुलमध्ये मुलं शिकतात का, धर्म कळायला पाहिजे, का आई कळाली पाहिजे, बाप कळायला पाहिजे. या 3 गोष्टी जरी कळाल्या तर जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जीवन जगत असताना जन्मदाता ती आई आपली, 2 नंबर जन्मदाता बाप आपला, आणि 3 नंबर म्हणजे विश्वाचा मालक आपला. हे 3 जण आपले, नाहीतर अख्खं जग भामटय महाराज. आपलं कल्याण झालेलं, आपला उद्धार झालेला, आपलं भलं झालेलं फक्त 3घांनाच आवडतं, नाहीतर आपलं वाटुळं व्हावं अख्ख्या जगाला वाटतं. म्हणून या जगामध्ये सत्य काय आहे, खरं काय आहे आपल्याला कळायला पाहिजे. म्हणून तो भगवान परमात्मा सत्य आहे. त्या भगवान परमात्मा नामाच्या व्यतिरिक्त सर्व पदार्थ माईक आहे, दुःख देणारे आहेत. ते मला अभंगाच्या दुसऱ्या एरती माई के दुःखाची जनती. 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 आई अवधानी. एरती माई के दुःखाची जनती. 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 ओ एरती माई के दुःखाची जनती. 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 त्या भगवान परमात्म्याच्या व्यतिरिक्त सर्व पदार्थ दुःख देणार आहेत, माईक आहेत. म्हणून तुकोबराय बोलतात, एरती माईके दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसान. या जगामध्ये सत्य जर काय जर असेल, खरं जर काय जर असेल, साथ जर काय जर असेल, फक्त तो भगवान परमात्मा आहे. आणि त्या भगवान परमात्म्याचं नाम आहे. म्हणून त्याचं आपण चिंतन केलं पाहिजे, त्याचं आपण भजन केलं पाहिजे. जीवन जगत असताना त्या विश्वाच्या मालकानं आपल्याला सर्व इंद्रिय फुकाट दिले. कशा करता दिले, हे इंद्रिय आपण त्या भगवान परमात्म्याला वाहिले पाहिजे. म्हणून 5 मिनटं काढा, 10 मिनटं काढा, 15 मिनटं काढा, ते 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं त्या भगवंतासाठी द्या. निश्चित आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, निश्चित आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अल्प आयुष्य. पहिल्या काळामध्ये मला भरपूर आयुष्य होतं, आता आयुष्य कमी आहे. आज आपल्या या मृत्यू लोकातून बाळासाहेब दादा निघून गेले, गाड्या बघा ना, निघून गेले. 57-58 वय होतं. खरं तर ज्या माणसाची गरज ह्या जगाला आहे ते माणसं जास्त दिवस या जगामध्ये राहत नाही. पण ज्याच्यापासून आपल्याला वैताग आला, कधी मरण असं वाटतं, ते माणसं 100-100 वर्ष जगल्याशिवाय राहत नाही. सगळा उलटा कारभार आहे महाराज. हे जगच उलट आहे. काय झालं, एका बाईचा नवरा दारू प्यायचा आणि दोघांचं भांडण झालं. तुम्हाला मी चालू घरातून निघून, ती म्हणली जाय. कोण म्हणलं, तिची बायको म्हणली जाय. तिला माहित होतं हा बेवडा आहे, हा सकाळी गेला का संध्याकाळी 90 मारून पुन्हा वापस येणार. तिला पक्क माहित होतं. पण मारा भांडण झालं, हा गरीब बाहेर निघून गेला. उड्डाम पुला उभा राहिला, बायकोला व्हिडिओ कॉल केला, बघ मी आता पुलावर उभा आहे, मी आता खाली उडी मारतो. ती म्हणली मार रे. कोण म्हणलं, तिची बायको म्हणली मार. त्यांना कशाला उडी मारली. पण प्रकार असा घडला, त्यानं उडी मारली
पण काढून फुला खालून एक भाजीवाला चालला होता. डोक्यावर टोपली होती, भाजी 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 भाजी. हा जसा वरून पडला त्या भाजीतच पडला. खालचा म्हातारा मेला आणि हा घरी गेला. सगळा उलटाच कारभार आहे महाराज. या जगामध्ये खऱ्याला किंमत नाही महाराज, सत्याला किंमत नाही. बघा तुम्ही आता मोबाईलला बातमी आली, पेपरला बातमी आली, कुक्कुटपालन शेळीपालन त्यांना सबसिडी मारा 50%. पण ज्यांची गोशाळा आहे त्यांना काय हो, अनुदान नाही, सबसिडी नाही. म्हणजे या जगामध्ये खऱ्याला किंमत नाही, या जगामध्ये सत्याला किंमत नाही. म्हणून संत जराबाईंनी सुद्धा सांगून ठेवलंय, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. पुण्यवंत पातळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. काय काय माणसं या मृत्यू लोकांमध्ये थोडं जीवन जगले पण जगावर क्रांती केली. व माऊली ज्ञानोबा 22 वर्ष या मृत्यू लोकांमध्ये राहिले. किती? 22 वर्ष. पण महाराज जगावर क्रांती केली. जगद्गुरु तुकाराम 42 वर्ष राहिले, जगावर क्रांती केली. छत्रपती शिवाजी महाराज 50 वर्ष या मृत्यू लोकांमध्ये राहिले, जगावर क्रांती केली. पण यांनी आपापला ध्वज उभारला, उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी आणि आयसी चराचरी कीर्ती ज्यांची. म्हणून जीवन जगत सनी जीवन फार सुंदर आहे. जन्म आपल्या हातामध्ये नाही, मरण आपल्या हातामध्ये नाही. जन्म आणि मरण यांच्यामधलं जे अंतर आहे त्याला जीवन म्हणतात. ते जीवन आपल्या हातामध्ये. मग कसं जगलं पाहिजे? आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा ओठातून उघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आपण गेल्यानंतर आपली कीर्ती चराचरामध्ये राहिली पाहिजे, याला जीवन जगणं म्हणतात. म्हणून जीवन जगत असेल चांगलं कर्म करा, विहित कर्म करा, निष्काम कर्म करा. निश्चित आपलं कर्म बघून तो भगवान परमात्मा आपल्याला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जीवन जगत असेल ते विश्वाच्या मालकानं आपल्याला अनमोल किमतीचा नैवेद्य दिलाय. तो कशा करता दिला याची किंमत आपल्याला कळाली पाहिजे. म्हणून आपण आज या ठिकाणी बाळासाहेब दादांच्या श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालो. पुरुष मंडळ असेल, महिला मंडळ असेल, सर्वजण आपण या ठिकाणी टाळी वाजवून भजन करून आपण दादांना श्रद्धांजली वाहू गड्या. सर्वांनी हात वर करा. पुरुष मंडळ, महिला मंडळ झालं आपलं कीर्तन. असं भजन झालं पाहिजे. आपलं भजन आपल्या दादांना ऐकू गेलं पाहिजे आणि दादांनी वरून या परिवाराला आशीर्वाद दिला पाहिजे. आमच्या परिवारानं या ठिकाणी माझा विधी संपन्न केलाय म्हणून हसत खेळत आपल्या दादांनी या परिवाराला आशीर्वाद दिला पाहिजे. मी भजन म्हणतो, माझ्या पाठीमागं टाळी वाजवून भजन करायचे. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. हे पांडुरंग 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 पांडुरंग, पांडुरंग 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 पांडुरंग
रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी जय जय बाबा हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई जय जय हरी जय जय हरी हरी जय जय हरी विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हे विठोबा रखुमाई आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे एरती माईके दुःखाचे जनिती नाही आदी अंती अवसानी जीवन जगत असताना तो भगवान परमात्मा आपलासा केला पाहिजे. त्या भगवान परमात्म्याची आपण भक्ती केली पाहिजे, त्याचं आपण चिंतन केलं पाहिजे. ऐका ना, नाही आपल्याला चिंतन करता आलं, नाही आपल्याला पंढरपूरला जाता आलं, नाही आपल्याला आळंदीला जाता आलं, नाही आपल्याला चारीधामला जाता आलं. ऐका महिला मंडळ, त्या विश्वाच्या मालकाला प्रत्येकाच्या घरामध्ये 2 देव दिलेत गाड्या. 1 नंबर म्हणजे आई आणि 2 नंबर म्हणजे बाप. त्या आईची जर आपण सेवा जर केली, त्या बापाची आपण सेवा जर केली ना, तर विश्वाचा मालक परमात्मा आपल्याला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा. तसं मला ज्याला बाप नाही ना त्याला बापाची किंमत विचारा. या अर्चना ताईला विचारा बाप म्हणजे काय. अरे लोक सांत्वन करतात, रडू नको तुझ्या आई सारखी आहे, रडू नको तुझ्या बापा सारखा आहे. अरे आई सारखी होईल, बापा सारखं होईल, पण बाप नाही होणार गाड्या, बाप नाही होऊ शकत. किती प्रेम करत असतो बाप. आई पोराला कडावर घेते आणि मला जे दिसतं ना ते माझ्या मुलाला दिसलं पाहिजे, मला जे दिसतं ना ते माझ्या मुलीला दिसलं पाहिजे. पण बाप कडावर नाही घेत महाराज, बाप खांद्यावर घेतो आणि बापाचा एकच विचार असतो, मला जे दिसतं ना माझ्या पुढचं माझ्या पोराला दिसलं पाहिजे, माझ्या मुलीला दिसलं पाहिजे. हे बापाचं हित असतं काय, हे बापाचं हित असतं. म्हणून जीवन जगत असताना आईसारखं प्रेम ह्या जगामध्ये कोणीच करू शकत नाही, त्या बापासारखं प्रेम ह्या जगामध्ये कोणीच करू शकत नाही. या ऐसी कौन सी चीजें यहाँ नहीं मिलती, अरे सब कुछ मिल जाता है लेकिन माँ बाप नहीं मिळती, माँ बाप नाही मिळती. डोंगराळ गेला सूर्य पुन्हा दिसेल, डोंगराळ गेला सूर्य पुन्हा दिसेल, पण माते आड गेलेली आई आणि माते आड गेला बाप पुन्हा कधीच नाही दिसणार, पुन्हा कधीच नाही दिसणार. या अर्चना ताईला विचारा बाप म्हणजे काय. सासरी नांदते महाराष्ट्री, घराशेजारी एखादं घर असेल, त्या घरामध्ये एखादी स्त्री नांदत असेल आणि त्या ताईला जर तिचा बाप जर भेटायला आला ना, त्या बापाला बघितल्यानंतर त्या अर्चना ताईच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. का? अरे त्या तिचा बाप तिला भेटायला आला, माझा बाप निघून गेला रे, माझा बाप निघून गेला, माझा बाप निघून गेला. ए ताई, तुमचा बाप म्हातारा झालाय, तुमचा बाप वृद्ध आहे आणि तुझ्या बापाचा फोन जर तुम्हाला जर आला ना, ए ताई मी फार आजारी आहे ग, ए ताई मी फार आजारी आहे. ए किती लाखाचं काम तुझ्या हातामध्ये असू दे, किती कोटीचं काम तुझ्या हातामध्ये असू दे, त्या कामाला तू लात मार आणि तुझ्या बापाला तू भेटायला जा. अरे मेल्यानंतर 13 दिवस जाण्यापेक्षा जिवंतपणे 3 दिवस जा. तुमचा बाप अजून 3 महिने जगल्याशिवाय राहणार नाही, जगल्याशिवाय राहणार नाही. का? कारण बाप म्हणजे मुलीचा काळीज असतं रे, आणि मुलगी म्हणजे बापाचं काळीज असतं. जेव्हा पार प्रेम करतो ना त्याचं नाव बाप आहे, त्याचं नाव बाप आहे. ताई तुमचं माहेर कुठपर्यंत, देवळी दसणाचा आनंद कुठपर्यंत, हक्काचा चमडा सोडणारा उंबरा कुठपर्यंत. जोपर्यंत आई जिवंत आहे ना, बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत हक्काचा उंबरा आहे. बाप निघून जाऊ द्या, कोणीच विचारणार नाही तुम्हाला. तुमच्या पिशवीमध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही, पिशवीमध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. ताई येते माहेरी, महाराज 4 दिवस राहते
8 वाजेपर्यंत झोपते, 9 वाजेपर्यंत झोपते. आई सांगते पुरी उठ, 9 वाजले 8 वाजले, पण बाप सांगतो अहो झोपू द्या पुरीला, सासरी लई काम करावं लागतं. पण जाते वेळी ती आई पिशवी घेते, त्या पिशवीमध्ये टमाटे घालील, बटाटे घालील, लसूण घालील. पोरगी सांगते आई सासरी मला काहीच कमी नाही. पण बाप सांगतो पुरी, ए पुरी, मी जिवंत आहे, तुझा बाप जिवंत आहे, तोपर्यंतच देते. एकदा तुझी आई निघून गेली, तुझा बाप निघून गेला ना, तुला कोणीच विचारणार नाही, कोणीच विचारणार नाही. पोरगी गाडीवर बसते आणि मारा बाप खिशामध्ये हात घालतो, 50 रुपये काढतो, 100 रुपये काढतो आणि त्या पुरीच्या हातामध्ये देतो. पण सांगू तुम्हाला, अरे 100 रुपये देणारा, 50 रुपये देणारा, 20 रुपये देणारा, या अर्चना ताईच्या जीवनातून बाप निघून गेला. गड्या हा बाप निघून गेला. या ताईने बाबा हा शब्द कोणाला म्हणून हाक मारायचा. म्हणून जोपर्यंत आहे ना तोपर्यंत बापाची सेवा करता रे, त्या आईची सेवा करा. अरे जे आम्हाला मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळालं पाहिजे, जे आम्हाला मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळालं पाहिजे, हे त्या बापाचं असतं. भूक बापाला लागते, जेवण पोराला लागतं. चप्पल काटे बापाला टोचतात, चप्पल पोराला लागते. अरे आई घरातून निघून जाते, प्रेम निघून जातं, आणि बाप निघून गेल्यानंतर धाक निघून जातो. ठेच जर लागली तर आई ग म्हणतो, आणि साप जर दिसला तर बाप रे म्हणतो. पण बाप म्हणायला सुद्धा बाप उरला नाही, बाप म्हणायला सुद्धा बाप उरला नाही. बाप निघून गेला ना आपलं जीवन पोरकं झालं. गाड्या जा तुम्ही संगमनेरच्या बाजारामध्ये, सर्व काही मिळेल तुम्हाला. पैसा फेकला का सर्व काही मिळेल. अरे गाडी मिळेल, पैसा मिळेल, शेती मिळेल, वाडी मिळेल, सर्व काही मिळेल. पण तुमची गेलेली आई आणि तुमचा गेलेला बाप तुम्हाला कधीच नाही मिळणार, कधीच नाही मिळणार. माझ्या संस्थेमधील महाराज 4-5 विद्यार्थी असे आहेत, त्यांना आई नाही बाप नाही, असे काही विद्यार्थी आहेत. पाठीमागच्या महिन्यामध्ये मला एक पोरगा पळत पळत आला, पळता पळता पडला आणि गुडघा फुटला. त्याला उचललं, बाळा तुला काय पाहिजे, आपल्या संगमनेरला जायचंय. काय पाहिजे सांग, तुला आई नाही ना, बाप नाही, काय पाहिजे तुला. महाराज आपल्या संगमनेरला जायचंय. त्याला उचललं, संगमनेरला नेलं, सांगितलं बाळा ज्या वस्तू बोट करशील ना ती वस्तू घेऊन देऊन तुला काय पाहिजे तुला. आत्तीकडे गेला होता, मामाकडे गेला होता, कोणी 2 रुपये दिले होते, 4 रुपये दिले होते, आणि ते पैसे घेतले ना आमच्या पुढे गेले. सांगितलं महाराज हे पैसे घ्या, पैसे, आणि माझा गेला बाप मला पुन्हा आणून द्या. डोळ्यातून पाणी आलं. सांगितलं बाळा हे पैसे तसे जीव लावून ठेव, मग तुझा गेलेला बाप तुला पुन्हा कधीच नाही मिळणार, कधीच नाही मिळणार. म्हणून तुम्ही किती लाखाचा बंगला बांधा गड्या, किती कोटीचा बंगला बांधा, पण कोटीच्या बंगल्याच्या ओट्यावर जर म्हातारा बाप जर बसला जर नसेल ना, त्या बंगल्याला झिरो किंमत आहे रे, त्या बंगल्याला झिरो किंमत आहे. अरे कुत्र्याला किती प्रेमाने भाकर घाला, कुत्र्याला किती प्रेमाने भाकर घाला, कुत्र चावल्याशिवाय राहणार नाही. माय बापाला फेकून भाकर वाढा, आशीर्वाद दिल्याशिवाय मारणार नाही, आशीर्वाद दिल्याशिवाय मारणार नाही. म्हणून एक पोरगी बापासोबत दुकानामध्ये गेली. गाड्या दादाला सांगितलं दादा ड्रेस दाखव. कितीचा? 5,000चा. 5? हो माझा बाप जिवंत आहे, मी 10,000चा सुद्धा ड्रेस घेऊ शकते. आणि पुढल्या देवीला पुन्हा ती पोरगी दुकानामध्ये गेली. दादा ड्रेस दाखवा. कितीचा? 1000 रुपयाचा. 1000 रुपयाचा? ताई पाठीमागच्या देवीला 5,000चा ड्रेस घेतला आणि आज 1000 रुपयाचा. पुढच्या डोळ्यातून पाणी आलं. सांगितलं दादा मी 5,000चा ड्रेस घेतला, माझा बाप जिवंत होता, माझा बाप या मूर्ती लोकातून निघून गेला, आमचं जीवन पोरकं झालं, आमचं जीवन पोरकं झालं. म्हणून आई जिवंत आहे ना, बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत मला त्यांची सेवा करा. गाड्या डोंगराआड गेला सूर्य पुन्हा दिसेल, पण माती आड गेला बाप पुन्हा कधीच नाही दिसणार. अरे नवस केला देव पावतो, सर्वांनी ऐकलं असेल, पण न नवस करता पावणारा देव म्हणजे आपला बाप असतो, आपला बाप असतो, आपला बाप असतो. म्हणून आईचं प्रेम दिसून येतं, पण त्या बापाचं प्रेम दिसून येत नाही. का? आई पोराला पोटामध्ये 9 महिने 9 दिवस सांभाळते हो, आणि 9 महिने 9 दिवस सांभाळणारी आई अख्ख्या जगाला दिसते, पण ह्याच पोटाचं पालन पोषण करणारा बाप कोणाला दिसत नाही, कोणाला दिसत नाही. मुलगा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला, शेजारी पाजारी पेटे वाटणारी आई सर्वांना दिसते, पण त्याच मुलाच्या शिक्षणासाठी शेजारच्या दारामध्ये सालाने राहणारा बाप कोणालाच नाही दिसत, कोणालाच नाही दिसत. पुरीचं लग्न लागलं, पुरीच्या गळ्यामधून पडून राहणारी आई सर्वांना दिसते, पण त्याच पुरीच्या लग्नासाठी 5 लाख रुपये कर्ज काढलं, 10 लाख रुपये कर्ज काढलं. महाराज तो कर्ज काढणारा बाप कोणाला दिसत नाही, कोणाला दिसत नाही. म्हणून आईचं प्रेम दिसून येतं, पण त्या बापाचं प्रेम दिसून येत नाही. म्हणून महिला मंडळ पुरुष मंडळ आली असं तुझ्या बापाला थुंकी नसेल, त्याच्याजवळ मडक त्याला उठता येत नसेल, अरे मडक्यामध्ये थुंकता येत नसेल, एकच काम करा, तुमच्या बापाची थुंकी तुम्ही तुमच्या हातावर घ्या. तुम्ही जर तुमच्या बापाची थुंकी जर हातावर जर घेतली ना, या जगामध्ये कोणापुढे हात पुढे करण्याची वेळ येणार नाही. गाड्या एवढी ताकद त्या बापाची असते, एवढी ताकद त्या बापाची असते. बापाला काहीच लागत नाही रे,
तुमच्याकडून रुपयाची अपेक्षा नाही, फक्त 2 शब्द जर तुम्ही गोड बोलले ना बापाला, बापाचं पोट भरतं गड्या, बापाचं पोट भरतं. म्हणून या परिवारामधून एक बाप निघून गेलाय. या मुलीला विचारा बाप म्हणजे काय, या मुलीला विचारा बाप म्हणजे काय. अरे जिवंतपणे प्रेम करतो काय नवल, मेल्यानंतर सुद्धा प्रेम करतो ना, त्याचं नाव बाप आहे. सांगू तुम्हाला, 2 महिने झाले ताई कोपरगावला दावा केला होता. बाप निघून गेला होता. 4 मुली होत्या आणि 1 मुलगा होता. पण 3 नंबरची पोरगी होती ना, ती विडी होती, विडी. आणि बापाचा अख्खा जीव त्या विडीमध्ये होता. तो बाप काय करायचा, पुरीला घ्यायचा, वर्ष साधा जरी गेला त्या पुरीला घेऊन जायचा, दशकरा विधी जरी गेला त्या पुरीला घेऊन जायचा, लग्नाला जरी गेला त्या पुरीला घेऊन जायचा. पहिलं त्या पुरीला जेव घालायचा, नंतर जेवायचा, जीवापाड प्रेम करायचा. आई निघून गेली होती, पण कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली. काळ आला आणि बापाला सुद्धा घेऊन गेला. मारा प्रवचन चालू होतं. मारा ब्राह्मणाने पिंड घेतला आणि काक प्रशासाठी ठेवला. कावळा शिवत नव्हता. कावळा पुढे जायचा, पुन्हा माघारी यायचा. 1 नंबरची पोरगी पुढे गेली, ओ अण्णा शिवाना, अण्णा शिवाना, नाही शिवला, नाही शिवला. 2 नंबरची पोरगी पुढे गेली, अण्णा शिवाना, नाही शिवला. मुलगा पुढे गेला, अण्णा शिवाना, मी फार मोठा होईल, मी IPS होईल, मी PSI होईल, मी सर्वांना जीव लावेल, अण्णा शिवाना, नाही शिवला, नाही शिवला. मोठी पोरगी पुढे गेली, तिच्या लक्षात आलं काय शिवत नाही. मोठी पोरीने सांगितलं, अण्णा तुम्ही काय शिवत नाही, याचं उत्तर मला कळालंय. तुमचा अख्खा जीव त्या विडीमध्ये होता ना, मी संकल्प सोडते, वचन देते, तुम्ही जसा जीव त्या विडीला लावला ना, तसाच मी जीव त्या विडीला लावेल. अण्णा शिवाना. कावळा आला आणि टच दिशी शिवला. अरे स्वर्गात गेला बाप तरी आपल्या पुरीवर प्रेम करतो ना, त्याचं नाव बाप आहे, त्याचं नाव बाप आहे. म्हणून जीवन जगत असताना बापासारखं प्रेम ह्या जगामध्ये कोणीच करू शकत नाही. या जगामध्ये सर्व नाती स्वार्थी आहेत गड्या, सर्व नाती स्वार्थी आहेत. पण निस्वार्थपणाने जर आपल्यावर प्रेम जर कोण करत असेल, फक्त बाप करत असतो, फक्त बाप करत असतो. अरे आईला रडता येतं, आईला रडता येतं, पण बापाला रडता येत नाही गड्या. पुरीचं लग्न लागू द्या महाराज, ती आई पुरीच्या गळ्यामध्ये पडून रडते, रडते, पडून पडून रडते, पण बापाला रडता येत नाही, बाप दिसत नाही. पोरगी म्हणते आई बाबा कुठे गेले. बाप मंडपाच्या बाहेर महाराज खांबाला पाठ लावून ढसाढस रडत असतो. पोरगी जाते, बापाच्या गळ्यामध्ये पडते, बाबा असा काही गुन्हा केला तुम्ही, मला एका दिवसा परक्याचं केलं. 4 माणसं येतात, पुरीला धरतात, 4 माणसं येतात, बापाला धरतात, गाडीपर्यंत नेतात. महाराज जावई बापूला सांगतात, बाप सांगतो, जावई बापू माझ्या काळजाचा तुकडा मी तुमच्या हातामध्ये दिलाय, माझ्या डोळ्यामध्ये आणि माझ्या मुलीच्या डोळ्यामध्ये आसुराचा थेंब सुद्धा नको. हे त्या बापाचं प्रेम असतं. पण हा प्रेम करणारा बाप या परिवारामधून निघून गेला गड्या. खरं तर या पुरीला विचारा बाप म्हणजे काय, बाप म्हणजे सण जर आलं ना, प्रत्येक सण येऊ द्या, या अर्चना ताईला आपल्या बापाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही, आठवण आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आहे ना तोपर्यंत किंमत कळत नाही, आणि एकदा निघून गेले तर पुन्हा मिळत नाही. म्हणून जीवन जगत असताना जोपर्यंत आई जिवंत आहे, बाप जिवंत आहे, त्या आईची सेवा करा, त्या बापाची सेवा करा, कुठंच जाण्याची गरज नाही. म्हणून आपण आज या ठिकाणी कीर्तन रूपी भावपूर्ण श्रद्धांजली आपल्या दादांना वाहिली. खरं तर दादा या मूर्ती लोकातून निघून गेले. खरं तर त्यांना मोक्ष प्राप्त हो, 4 मुक्तीचा लाभ प्राप्त हो, ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. आज या ठिकाणी आपल्या दादांचं वर्ष श्राद्ध आहे. श्राद्धांच्या निमित्ताने पुरुष मंडळ, महिला मंडळ सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालोत. खरं तर अखेरची श्रद्धांजली आपण त्यांना वाहिली. मी भगवंताला एक प्रार्थना करतो, त्यांच्या कामानुसार, त्यांच्या कर्मानुसार त्यांना योग्य ती जागा मिळो, त्यांना मोक्ष प्राप्त हो, मुक्ती प्राप्त व्हावी. कारण 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सर्व शास्त्रातून या ठिकाणी विधी संपन्न केला आहे. म्हणून सर्व शास्त्रातून या ठिकाणी विधी संपन्न केला आहे. ही सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि भगवंताला एक प्रार्थना करतो, आमच्या दादांना योग्य ती जागा मिळो, त्यांना मोक्ष प्राप्त व्हावो, ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. सेवेसाठी या ठिकाणी साथ देण्यासाठी मृदंग ऋषिकेश महाराज घोले ते सुद्धा या ठिकाणी आहेत, त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. संगीत विशारद, संगीत अलंकार शिरोरी महाराज पांडे, गणेश महाराज एरंडे, आमचे नारायण महाराज जोंधळे ते सुद्धा या ठिकाणी आहेत. आमच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी या ठिकाणी आहेत. विनिकरी बाबा आहेत, शूटिंगवाले दादासुद्धा या ठिकाणी आहेत. आमच्या माऊली एडी त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी शूट केला. दादा तुम्हाला सुद्धा धन्यवाद. माझा छोटा आवाज ज्यांनी मोठा केला असे असणारे काय नाव शुभम दादा यांनी फार सुंदर या ठिकाणी आवाज दिला. म्हणून दादा तुम्हाला सुद्धा मी धन्यवाद देतो. ऊन फार झालेला आहे, जास्त वेळ न घेता या ठिकाणी आपली सेवा संतांच्या चरणावर
कानिपनाथ महाराजांच्या चरणावर भगवंताच्या चरणावर अर्पण करतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल.